Friends, we are starting to study the third chapter of the mathematics second, a triangle, in which firstly we see about the exterior angle of the triangle and a most important theorem, the interior angle theorem. Also, we studied the sum test for congruency of the triangles as like side test, side test, side angle test, and hypotenuse side test. We studied some example based on them, and lastly, in a previous period, we studied the isosceles triangle theorem. Now, in this period, we are starting to study the property of the 30 degree, 60 degree, 90 degree triangle. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 30 अंश, 60 अंश आणि 90 अंश त्रिकोणाचं गुणधर्म या ठिकाणी अभ्यासायचं आहे. आता हा गुणधर्म काय आहे ते आपण या ठिकाणी प्रॅक्टिकली बघणार आहोत. मुलांनो, या ठिकाणी तुमच्यासमोर एक ट्रायंगल आहे. इट इज अ राईट अँगल ट्रायंगल ABC, in which angle B it is 90 degree, angle C it is a 30 degree, and remaining angle A it is 60 degree. So triangle ABC is a 30 degree, 60 degree, 90 degree triangle. आता यामध्ये ही 30 अंशासमोरील बाजू जर या ठिकाणी मी घेतली तर ती 4.5 सेंटीमीटरची लांबी आहे. आपण जर पट्टीच्या साह्यानं पाहिलं तर ही ॲक्युरेट लांबी मला मिळणार आहे. बघा, 4.5 सेंटीमीटरची AB लांबी आहे. सो हिअर AB इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. आता आपण हायपोटेनस या ठिकाणी काय करूया, मोजूया पट्टीच्या साह्यानं. तर बघा, हा हायपोटेनस AC जो आहे तुम्हाला बरोबर 9 सेंटीमीटरचा मिळतोय. सो हायपोटेनियस AC इट इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. बघा, यामध्ये मला इथं साईड AB जी आहे ती हायपोटेनियसच्या निम्मी दिसते, आणि म्हणून या ठिकाणी फर्स्टली वी राईट दिस स्टेटमेंट इन दिस वे, AB इज इक्वल टू 1/2 इंटू AC. दुसरं या ठिकाणी आपण याच त्रिकोणामध्ये दुसरा त्रिकोण घेतोय. 30 अंशासमोरील बाजू आहे ती जरा थोडीशी चेंज करूया. आपण 4.5 घेतली होती, आपण आता 3.5 घेऊया आणि काय करूया, इथं राईट अँगल काढूया. बघा, तर या पद्धतीनं समजा इथं मी या ठिकाणी परपेंडिक्युलर काढलाय BC ला, तर इथं दुसरा एक ट्रायंगल तयार होईल. इथं आपण D नाव देऊया, इथं E नाव देऊया. सो इन राईट अँगल ट्रायंगल DEC, DE इज इक्वल टू किती घेतले आपण, 3.5 घेतलाय, 3.5 सेंटीमीटर. नाव मेजर इट्स हायपोटेनियस DC. किती आहे बघूया आपण इथं. तर DC ची किंमत मला 7 सेंटीमीटर मिळते. बघा, करेक्ट, मी या ठिकाणी 7 सेंटीमीटर लांबी मला मिळाली. सो हिअर DC इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. देन व्हॉट इज द रिलेशन इन बिटवीन DE अँड DC? इट इज DE इज इक्वल टू 1/2 इंटू DC. म्हणजेच DE ची किंमत DCच्या निम्मी आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. असे वेगवेगळे ट्रायंगल घेतले तर आपल्याला तेच कन्क्लुजन मिळेल. आणखी एखादा ट्रायंगल तुमच्यासाठी घेऊया आपण. आता इथं मी परपेंडिक्युलर जो टाकतोय याची सेगमेंटची लांबी मी बरोबर 2 सेंटीमीटर घेतले. इथं आपण परपेंडिक्युलर टाकूया पेअर ऑफ सेटच्या साह्यानं. नाव देऊया इथं M आणि इथं N घेऊया. ही 2 सेंटीमीटर आहे, ही 3.5 सेंटीमीटर घेतली. बघा, नाव इन अ ट्रायंगल MNC इट इज ऑल्सो राईट अँगल ट्रायंगल. ह्या ट्रायंगलमध्ये मला काय दिसेल, तर ही लांबी जी आहे MN ची, सो लेंथ ऑफ MN इट इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. नाव मेजर MC, दॅट मीन्स हायपोटेनियस. हा राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याचा हायपोटेनियस या ठिकाणी मोजूया. तर हा किती भरतोय बघूया आपण. इट इज अ 4 सेंटीमीटर. नाव जर या ठिकाणी आपण पाहिलं ॲक्युरेट परपेंडिक्युलर काढला तर हा मला किती मिळणार आहे, MC इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. Therefore, what is the relation in between MN and MC?
Here therefore mn is equal to 1/2 into mc. तर हे मला 3 फॉर्म्युलेज मिळत आहेत. लक्षात घ्या, mn, de and ab, these segments are opposite to the 30-degree angle, and mc, dc and ac, these are the hypotenuse of corresponding right angle triangle. आता हा जर हायपोटेनियस असेल तर याच्या निम्म कोणती बाजू आहे, तर 30 अंशासमोरील बाजू. आणि म्हणून या ठिकाणी काय लिहाल, साइड ऑपोजिट टू 30-degree angle is equal to 1/2 of its hypotenuse. तर बघा, हे स्टेटमेंट मला या कृतीवरून या ठिकाणी फाइंड आउट करता येतं. आणि यालाच आपण प्रॉपर्टी ऑफ 30-degree, 60-degree, 90-degree ट्रायंगलचं स्टेटमेंट म्हणतो किंवा प्रॉपर्टी असं म्हणतो. आता याच प्रॉपर्टीला आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह करायचंय आपल्याला. त्यासाठी मी थिअरम या ठिकाणी सोडवणार. थिअरम कसं सोडवायचंय ते आपण या ठिकाणी बघायचंय. तर व्हेरी इझी आहे बघा, सोपं आहे. यासाठी मी इथं स्टेटमेंट प्रथम लिहितो. स्टेटमेंट मध्ये मला काय दाखवलंय पहा, इफ द acute angles of triangle असं म्हणूया, if the acute angles of right angle triangle are 30-degree and 60-degree, then आपल्याला काय सांगता येईल, द लेंथ ऑफ द साइड ऑपोजिट टू 30-degree, then the length of side, थोडक्यात लिहितो मी, ऑपोजिट टू 30-degree angle is half of length of hypotenuse. अशा प्रकारे आपल्याला हे स्टेटमेंट दिलंय आणि हे स्टेटमेंट आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह करायचंय. आता 1 बाय 1 आपण हे प्रूव्ह करणार आहोत. यासाठी मी पहिल्यांदा स्टेटमेंट वरून, इफ नंतरचं जे स्टेटमेंट असतं आपल्याला माहित आहे, इट इज अ अँटीसिडंट पार्ट ऑफ द थिअरम. अँड देन नंतरचं जे स्टेटमेंट आहे त्याला आपण कॉन्सिक्वेंट म्हणतो. कॉन्सिक्वेंट आपण टू प्रूव्ह मध्ये लिहितो अँड अँटीसिडंट आपण कशात लिहिणार, गिवन मध्ये लिहिणार. मग यासाठी मी एक ट्रायंगल काढला बघा, ज्याचे कोन आपल्याला या ठिकाणी 30 अंश, 60 अंश आणि 90 अंश असतील, असा एक मी काटकोन त्रिकोण काढतोय. तर प्रमेय फार सोपं आहे. व्यवस्थितरित्या जर या ठिकाणी तुम्ही अभ्यासलं तर हे प्रमेय तुम्हाला अचूकरित्या लिहिता येणार आहे. तर असा एक ट्रायंगल काढलाय, ट्रायंगल ABC, इन विच angle B it is 90-degree, angle C it is 30-degree, and angle A it is a 60-degree. Acute angle of right angle triangle कोणते acute येतील, angle A and angle C, these are the acute angles whose measures are 30-degree and 60-degree. आणि असं जर असेल तर आपल्याला टू प्रूव्ह काय करायचंय बघा, साइड ऑपोजिट टू द 30-degree अँगल, म्हणजे 30 अंशासमोरील बाजू कोणती आहे, AB, इट इज इक्वल टू 1/2 ऑफ इट्स हायपोटेनियस AC. हे स्टेटमेंट आपल्याला काय करायचं मुलांनो, इथं प्रूव्ह करायचंय. गिवन मध्ये काय लिहाल, गिवन मध्ये आपल्याला लिहिता येईल, इन अ ट्रायंगल ABC अँगल B is equal to 60-degree
and angle C it is equal to 30 degree. Sorry, angle B is equal to 90 degree आहे आणि angle C is equal to 30 degree as well as angle A it is a 60 degree. असा हा ट्रायंगल या ठिकाणी आपण काढलेला आहे. तर या ट्रायंगल मध्ये आपल्याला प्रूव्ह करायचं आहे AB इज इक्वल टू 1/2 इंटू AC म्हणजेच 30 अंशासमोरील बाजू कर्णाचे निम्मी हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी मी कन्स्ट्रक्शन केलं आकृतीत. मग कन्स्ट्रक्शन काय करायचंय पहा. तर टेक पॉइंट D ऑन द एक्सटेंडेड सेगमेंट AB. AB ला आपण वाढवायचंय, एक्सटेंड करायचं आहे. आणि टेक पॉइंट D ऑन एक्सटेंडेड सेगमेंट ऑफ AB कसा घ्यायचा आहे. AB इज इक्वल टू BD येईल. म्हणजे ही दोन अंतर समान येतील असा D पॉइंट घेतला अँड जॉईंट DC. DC आपण काय करायचं आहे, जॉईंट करायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी कन्स्ट्रक्शन मी लिहिलं बघा. टेक पॉइंट D, पॉइंट D ऑन एक्सटेंडेड सेगमेंट seg AB such that AB is equal to BD and join DC. DC जोडायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे आपण काय केलं, इथं कन्स्ट्रक्शन केलंय. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, तर प्रूफ ही आपली शेवटची पायरी या ठिकाणी आपल्याला पाहिजे. म्हणजेच आपल्याला हे स्टेटमेंट या ठिकाणी प्रूव्ह करायचंय. त्यासाठी आपण प्रूफनेसकडे जाणार. प्रूफ इथं आपल्याला दोन ट्रायंगल दिसत आहेत बघा, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DBC. लक्षात, ह्या दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रन्सी दाखवूया. म्हणजे हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत असं आपण दाखवलं पाहिजे. हे कसं दाखवाल पहा. इन अ ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DBC बघा, सेग BC कॉन्ग्रंट सेग BC, सेग BC congruent seg BC. Why? It is a common side of the both triangle. एक आणि दोन हे ट्रायंगल्स आहेत आणि याला आपण काय म्हणाल, कॉमन साइड. दोन्ही ट्रायंगलची कॉमन साइड आहे. त्याचबरोबर अँगल ABC कॉन्ग्रंट अँगल DBC. वाय? तर याला कारण द्याल इच 90 डिग्री अँगल. तर दोन्हीही 90 डिग्री आहे. कारण हा जर 90 डिग्रीचा असेल मुलांनो, तर हा सुद्धा 90 डिग्रीचा असणार. आपल्याला माहिती आहे हे दोन्हीही अँगल्स इन लिनियर पेअर असतील. आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे अँगल्स इन लिनियर पेअरची. द सम ऑफ अँगल्स इन लिनियर पेअर इट इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश. त्यापैकी हा जर 90 असेल तर दुसरा सुद्धा किती, 90. आणि म्हणून हे कारण दिलं आपण कॉस इच 90 डिग्री अँगल. आता आणखीन एक बाजू या ठिकाणी कॉन्ग्रंट दाखवता येईल. पहिल्या त्रिकोणाची AB बाजू आणि दुसऱ्या त्रिकोणाची BD ही कॉन्ग्रन्स दाखवता येईल. म्हणून या ठिकाणी सेग AB कॉन्ग्रंट सेग BD हे कशावरून लिहिलं आपण, तर कन्स्ट्रक्शन मध्ये आपण घेतले बघा. AB इज इक्वल टू BD फ्रॉम कन्स्ट्रक्शन. लक्षात घ्या. तर या पद्धतीने आपण हे दोन ट्रायंगल साइड अँगल साइड टेस्ट कॉन्ग्रंट दाखवणार, साइड अँगल साइड. आणि म्हणून या ठिकाणी काय लिहाल, देअरफॉर ट्रायंगल ABC कॉन्ग्रंट ट्रायंगल DBC बाय SAS टेस्ट. या टेस्टनं आपल्याला ही कॉन्ग्रंट दाखवता येतील. आता मुलांनो जर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट असणार आहेत. लक्षात घ्या. आणि म्हणून या ठिकाणी हा 60 अंशाचा कोन आहे,
म्हणजे हा सुद्धा किती असेल 60 अंशाचा. देअरफॉर अँगल BAC इज इक्वल टू 60 डिग्री आणि म्हणून या ठिकाणी अँगल BDC इट इज ऑल्सो 60 डिग्री. याला कारण काय द्याल इथं CACT असं म्हणूया आपण. कॉन्ग्रंट अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल असं म्हणूया आपण. आता हे जर दोन 60-60 अंशाचे कोन असतील तर मुलांनो हा जो कोन आहे समजा हा 60 अंशाचा घेतलाय तर आपण काढलाय तर हा किती अंशाचा असेल 30 डिग्रीचा. देअरफॉर हा जर 30 अंशाचा असेल तर ह्या दोघांच्या मापांची बेरीज किती येईल 60 अंश आणि म्हणून या ठिकाणी अँगल ACD इट इज 60 डिग्री. देअरफॉर अँगल ACD इट इज ऑल्सो 60 डिग्री अँगल. आता जर हा 60 डिग्री अँगल असेल तर ह्या मोठ्या त्रिकोणाचा असा विचार करायचा आहे. पहा इन ट्रायंगल ADC ह्या ट्रायंगलचा आपण या ठिकाणी विचार करू. इन ट्रायंगल ADC इथं हा ट्रायंगल मी बाजूला काढतो इथं. तर या ADC मध्ये आपणाला हा कोन 60 अंशाचा आहे, हा 60 अंशाचा आणि हा सुद्धा किती मिळाला 60 अंशाचा आणि म्हणून या ठिकाणी अँगल ADC इज इक्वल टू अँगल DAC इज इक्वल टू अँगल ACD इज इक्वल टू 60 डिग्री. सगळे कोन हे 60 अंशाचे असतील आणि म्हणून प्रत्येक कोन जर 60 अंशाचा असेल तर हा इक्विलॅटरल ट्रायंगल असणार. लक्षात घ्या, कारण एकरूप कोनासमोरील बाजू कशा असतात एकरूप असतात. सगळेच कोन एकरूप आहेत आणि बाजू सगळ्या कशा असतील एकरूप आणि म्हणून या ठिकाणी काय लिहाल देअरफॉर ट्रायंगल ADC इज इक्विलॅटरल ट्रायंगल. अशा प्रकारे आपल्याला हा इक्विलॅटरल ट्रायंगल दाखवता येईल आणि जर इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर आपल्याला काय स्टेटमेंट लिहिता येईल देअरफॉर AD इज इक्वल टू AC इज इक्वल टू DC. तिन्ही बाजू या ठिकाणी आपल्याला कशा दाखवता येतील सेम दाखवता येतील, सारख्या दाखवता येतील. परंतु आपण कन्स्ट्रक्शन केलंय. पहा कन्स्ट्रक्शन मध्ये काय केलंय AB इज इक्वल टू BD आहे. AD ची लांबी कशी मिळेल देअरफॉर AD इज इक्वल टू 2AB. लक्षात घ्या, कारण AB इज इक्वल टू काय आहे BD आहे. थोडक्यात मी हे स्टेटमेंट जर इथं असं लिहिलं AD देअरफॉर AD इज इक्वल टू AB प्लस BD. बघा परत एकदा तिकडे जाऊया आपण. AD इज इक्वल टू AB प्लस BD. आलं लक्षात, दोघांची बेरीज. पण AB इज इक्वल टू काय आहे BD किंवा BD इज इक्वल टू AB. BD च्या जागेवर आपण AB ठेवूया, रिप्लेस BD. सो AD इज इक्वल टू AB प्लस AB. दॅट मीन्स AD इज इक्वल टू 2AB. दॅट मीन्स हे जे दोन आहेत ते इकडे आपण गुणले आल्यावर भागिले होतील. 1/2 इंटू AD इज इक्वल टू AB. देअरफॉर AB इज इक्वल टू 1/2 इंटू AD. आता बघा आपल्याला AD बरोबर काय आहे AC आहे आणि DC आहे. फ्रॉम फर्स्ट म्हणूया आपण. आता AB इज इक्वल टू 1/2 AD च्या जागेवर फक्त AC टाकायचं आहे इंटू AC. हे कशावरून फ्रॉम फर्स्ट 1 वरून टाकले आपण. जे स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचंय ते आपण केलं. काय AB इज इक्वल टू 1/2 AC. वर जाऊया परत एकदा. इथं काय स्टेटमेंट करायचं होतं आपल्याला प्रूव्ह. बघा AB इज इक्वल टू 1/2 इंटू AC असं आहे. हा लक्षात. मग AB ही काय आहे साइड ऑपोजिट टू द 30 डिग्री अँगल. अँड व्हॉट इज AC? AC इज अ हायपोटेन्यूस ऑफ दॅट ट्रायंगल. मग स्टेटमेंट आपण या ठिकाणी प्रूव्ह काय केलं
If the acute angles of the right angle triangle are 30 degree, 60 degree, then the length of side opposite to the 30 degree angle, it is half of the length of hypotenuse. अशा प्रकारे आपल्याला हे 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री अँगल ट्रायंगलचं थिअरम या ठिकाणी प्रूव्ह करता येईल, सिद्ध करता येईल. आता पुढचं एक आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, प्रॉपर्टी वाईज थिअरम बघायचं आपल्याला. तर हे जे प्रॉपर्टी वाईज थिअरम आहे हे ऍक्टिव्हिटी बेस्ड स्वरूपात सुद्धा तुम्ही या ठिकाणी अभ्यासू शकता. तर इथं आपल्याला दुसरं स्टेटमेंट आहे पहा याच की जो ट्रायंगल 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री अँगलचा असेल, मग अशा ट्रायंगल बाबत आपल्याला स्टेटमेंट कसं करता येईल. सेकंड स्टेटमेंट बघा, if the acute angles of the right angled triangle, if the acute angles of right angle triangles are 30 degree and 60 degree, then the side opposite to 60 degree, the side opposite to 60 degree angle is root 3/2 into hypotenuse. हे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचंय. तर यासाठी मी वरील डायग्रामचाच की मागं आपण जे डायग्राम अभ्यासलं त्या डायग्रामचाच इथे यूज करणार. आपण तोच डायग्राम काढूया. बघा, एक राईट अँगल ट्रायंगल काढतोय ज्याचे ॲक्यूट अँगल्स हे 30 डिग्री अँड 60 डिग्री मेजरचे असतील. तर या पद्धतीनं मी हा पुन्हा एकदा राईट अँगल ट्रायंगल काढतोय ABC, in which angle B is a right angle and angle A is a 60 degree angle. Also angle C, it is a 30 degree angle. जर असं असेल तर आपल्याला सिद्ध करायचंय काय बघा, इन ट्रायंगल ABC angle A is equal to 60 degree, angle C is equal to 30 degree and angle B it is equal to 90 degree. Then काय प्रूव्ह करायचंय, साइड अपोजिट टू 60 डिग्री अँगल, 60 अंशासमोरील बाजू जी आहे BC, इट इज इक्वल टू रूट 3/2 इंटू इट्स हायपोटेनियस AC. म्हणजेच 60 अंशासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते असं आपल्याला या ठिकाणी प्रूफ करायचंय. आता हे प्रूफ करण्यासाठी आपण वरील प्रमेयामध्ये, मागील प्रमेयामध्ये काय अभ्यासले त्याचा आधार घेत आपण हे प्रूफ करणार आहोत. बघा, इथं हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला पायथागोरस थिअरम यूज करता येईल. काय पायथागोरस थिअरम आहे बघा, तर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर बाय पायथागोरस थिअरम. थोडक्यात लिहितो मी, पायथागोरस थिअरम. आता इथं आपल्याला AB स्क्वेअर, AB ची किंमत आपण काढली बघा मगाशी, बट वी नो दॅट AB इज इक्वल टू 1/2 into AC. Why? Side opposite to 30 degree angle. लक्षात घ्या, 30 अंशासमोरील बाजू आहे. मुलांनो, याला मी 1 नंबर दिला आणि याला 2 दिला. आता 1 आणि 2 वरून जिथं आपल्याला AB दिसतंय तिथं आपण ही व्हॅल्यू पुटअप करणार. देअरफॉर AB ची व्हॅल्यू आपण इथं पुटअप करणार, म्हणजेच AB स्क्वेअर काय 1/2 इंटू AC स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर AC ब्रॅकेट स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. हे कशावरून, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. स्क्वेअर करायचा आहे त्याचा ब्रॅकेटचा, 1/4 इंटू AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू
AC स्क्वेअर. प्रोडक्ट जर केला याचा तर मला काय मिळेल, AC स्क्वेअर अपॉन 4 प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, BC इज इक्वल टू प्रूव्ह करायचं आहे. BC एका बाजूला ठेवूया आपण, BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर मायनस AC स्क्वेअर अपॉन 4. सरळ रूप देऊया. BC स्क्वेअर इज इक्वल टू आपला छेद तोच राहील, गुणाकार 4AC स्क्वेअर येईल दोघांचा मायनस AC स्क्वेअर. 4 मधून 1 गेला, 3 राहिले. देअरफॉर BC स्क्वेअर इज इक्वल टू 3AC स्क्वेअर अपॉन 4. टेकिंग स्क्वेअर रूट, वर्गमूळ घेऊ दोन्ही बाजूचा. देअरफॉर BC इज इक्वल टू √3 अपॉन 2 इंटू AC. जे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचंय. बघा, वर जे आपल्याला प्रूव्ह करायचंय तेच आपण या ठिकाणी काय केलंय, प्रूव्ह केलंय. तर अशा पद्धतीने हे थिअरम काय करू शकतो, आपण प्रूव्ह करू शकतो किंवा स्टेटमेंट प्रूव्ह करू शकतो. पुस्तकात तुम्हाला ऍक्टिव्हिटी टाईप हे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलंय. दोन्ही स्टेटमेंट पुस्तकात आहेत, आपण इथं सोडवून दिले. तुम्ही घरी ही स्टेटमेंट पुन्हा एकदा या ठिकाणी अभ्यासायची आहेत, प्रमेय सोडवायचे आहेत. मुलांनो, इथं आपण थांबणार आहोत. पुढच्या तासाला आणखी काही प्रॉपर्टी या ठिकाणी आपल्याला बघायची. धन्यवाद.